गुड आफ्टरनून गाईज. बापरे, आज तर आज पण 12 वाजून गेलेले आहेत आणि जस्ट उठलो आहे. जस्ट म्हणजे 5-10 मिनटं झालेत. आणि बापरे, बघा तुम्हाला इथे असं सुजलेलं दिसत असेल थोडंसं, जास्त नाही बट आहे, थोडी सुजन आहे. ठीक आहे, काय करू शकतो, लाईफ आहे. आज आत्ता उठलो आहे, आता थोडं खाणार वगैरे, मग बघू. काय जिमला तर जाता येत नाही कारण की वेट उचलल्यावरती ऑफकोर्स दुखायला लागतं ते. तर मग घरीच राहणार, थोडा टाईमपास करणार. काल पण एक रात्री रील शूट केला, बाहेर गेलेलो. एक रील शूट केला, तो पण एडिट करायचा आणि पोस्ट करायचा आहे यूट्यूबवर पण आणि इंस्टाग्रामवरती पण. लेट्स सी काय होतं. हा माझा आता 12th ब्लॉग आहे वाटतं. आणि म्हणजे एक दिवस स्किप झाला, त्याच्या व्यतिरिक्त मी रोज व्लॉग करतो आहे. आणि व्लॉगवरती म्हणजे असं बघतात लोक, बट एवढं काही असं म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आणि हे नाही आहे. कारण की जास्त तर लोक शॉर्ट्सच बघतात, व्लॉग्स तर कोणी बघत नाही माझे. पण ठीक आहे, आपण होप करूया की कधी ना कधी व्लॉग्समध्ये पण आपले चॅनल चांगला चालेल आणि लोक बघतील व्लॉग्स. हे बघा, मी हे व्लॉग्स वगैरे फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी करतो, असं बघून नाही करत की फेमस झालं पाहिजे. फक्त असं डेली लाईफमध्ये काय करतो काय नाही, टाईमपास काय चालतो, म्हणजे जे मी ॲक्च्युअल लाईफमध्ये करतो ते मी फक्त कॅमेरावरती दाखवतो, अजून काय करत नाही. बस तेवढंच आहे. आता खातो आणि बघतो काय करायला. जे करेल ते दाखवेल. पण आज तरी घरीच राहणार आहेत, बट तरी पण जर बाहेर गेलो तर बाहेर ब्लॉग करेल. जर कोणी फ्रेंड वगैरेचा फोन आला, आता माझ्या जस्ट मी खालती गेलेलो सामान आणायला, तर मला माझा मित्र आणि त्याची बहीण दिसली. त्याची बहीण आली, ती वापीला राहते. तर याची जर आम्ही भेटलो तर तेव्हा पण मी ब्लॉग करेल काहीतरी. चल भेटू, बाय. हो, मिसळ पाव आलेली आहे गाईज. मिसळ पाव मला म्हणजे 4-5 दिवस झाले काही खाता येत नाही, फक्त डाळभात चाललं आहे. एकदम ब्लँड जेवण जेवतं कारण की दुखतं ते. आज इच्छा झाली काहीतरी टेस्टी खायची. तर मग माझा जो मित्र आहे, म्हणजे जो सेकंड फ्लोअरला राहतो सम्यक, तर त्याच्या पप्पांनी मला मिसळ पाठवली खायला की थोडं चव येईल काहीतरी. तर त्याच्यामुळे मी खातो आहे मिसळ पाव. आता मिसळ पाव खाल्ल्यानंतर बघूया काय. आता मित्राच्या घरी जाईल शक्यतो, बट लेट्स सी नेक्स्ट काय करतो. आता मी खाऊन घेतो. ओके गाईज. काहीच आवाज येणार नाही, एकदम जोरात पंखा चालतो लिफ्टचा. पंखा फास्ट आहे लिफ्टचा एकदम. तर चाललो आहे मित्राच्या घरी असं टाइमपास करायला. बघू मग काय, कुठे बाहेर जाणार नाही, बाहेर तर नाही जाणार पण टाइमपासच करणार आहे. आता बघू काय होतं. माझा मित्र खालती येतो आता मी त्याला घाबरवणार आहे. व्हॉट इज अप पब्लिक, कशी आहे? कशी आहे म्हणजे कशी आहात, सॉरी. तर आता म्हणजे आज तर खूप बिझी डे होता माझा असं बघितलं तर. म्हणजे मी बोललो मी फ्रेंडच्या घरी चाललो आहे, मग त्याच्यानंतर आम्ही तिथून मग डीमार्टला गेलो. उद्या रक्षाबंधन आहे, तर सामान वगैरे घ्यायचं होतं. माझ्या घरचं नाही, त्याच्या घरचं सामान घ्यायचं होतं. त्याच्यानंतर डीमार्टला गेलो, मग ते सामान आणलं. मग घरी त्याच्या बसलो, थोडा टाईमपास केला. आणि मग त्याच्यानंतर ॲज युजल पेन सुरू झालं परत. मग घरी आलो, औषध घेतलं. मग डॉक्टरकडे गेलो पप्पांबरोबर, सेकंड ओपिनियन घ्यायला गेलेलो ऑफकोर्स. तर त्या डॉक्टरनी मग मला बरोबर सांगितलं आहे की तुमचा तर गेम आहे आता. म्हणजे त्यांनी पण ऑपरेशनच सांगितलं मला, सर्जरी सांगितली की कट करून काढणार जी माझी विजडम टूथ आहे जो, आणि त्याच्या वरचा दात पण काढणार आहे तो, आणि त्याच्या पुढच्या दाताचं रूट कनाल आहे. मी बोललो आता तर माझा गेम आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की 12 दातामध्ये कॅव्हिटी आहे, जर तुम्हाला ते पण रूट कॅनलपासून वाचवायची असतील तर त्याची पण फिलिंग करून टाका आत्ताच्या आत्ता. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 रूट कॅनल आहेत, म्हणजे इन टोटल 3 रूट कॅनल आहेत. बापरे. आणि जेव्हा ती पेपरवरती लिहित होती की काय काय आहे आणि त्याच्या मागे असे प्लस साइन बनत होते, मी बोललो अब तो बजिया गेम बेटा, अब तो तुम्हारा कुछ नहीं हो रहा, अब तो सिर्फ पैसे कट रहे तुम्हारे. बापरे, बेरोजगारी लाईफमध्ये पण गेम असतं. ठीक आहे, आता करावं तर लागेलच दात वाचवायला माझे, नंतर गेम वाजेल. बघू आता मी थोडं घरी आलो जस्ट, तर आता मी फ्रेश होणार, जेवणार, औषध घेणार आणि मग त्याच्यानंतर लगेच झोपून जाणार. कारण की आता माझे मेडिसिन्स चेंज झालेत, मेडिसिन्स दुसरे आलेत आता.
तर ते जास्त पावरचे गोळे आहेत आणि ते जास्त आहेत कारण की सर्जरीच्या पहिले मला ऑफकोर्स म्हणजे मलाही ती छोटीशी सर्जरी आहे बट माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण की माझी फर्स्ट आहे लाईफची. म्हणजे याच्या पहिले फक्त मला इथे कुठेतरी स्टिचेस आहेत, त्याच्या व्यतिरिक्त टचवूड लाईफमध्ये काहीच नाही झालेलं आहे आणि माझी फर्स्ट सर्जरी आहे. बघू हाऊ इट गोज. आजचा ब्लॉग इथेच संपवूया. जर उद्या बघूया, उद्या तर नाही माझी सर्जरी, उद्या रक्षाबंधन आहे बट स्टील माझे म्हणजे मला खूप मी बाहेर पण निघतो ना घरातून असं ठसठसतं आहे मला, असं एकदम कसं तरी होतं तर मी अवॉइडच करतो बाहेर जाणं. तर आता घरातच आहे मी अजून 1-2 दिवस तर घरात म्हणजे अजून 5 डेजचा कोर्स दिला वाटतं. 5 डेज म्हणजे नेक्स्ट वीकपर्यंत इट विल बी गॉनर असणार आहे. तर आजचा ब्लॉग चला संपवतो मी. थकलो मी बोलून कारण की माझं दात पण दुखतं खूप. बोलताच दुखलं बघा. तुम्ही बघत असाल की माझं तोंड पूर्ण उघडत नाही आहे, माझे बोल स्पष्ट नाही आहेत, असं होतं बट इट्स ओके. तुम्ही पण एवढं थोडं मॅनेज करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.